लागवड केलेल्या शेतात गांजाची संमिश्र शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून सुमारे 41,86,400 रुपये किमतीचे 209.32 किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडं वनी पोलिसांनी जप्त केली आहेत. भातोडे तालुका दिंडोरी शिवारातील शेती गट नंबर 8 मध्ये रंगनाथ सोनू चव्हाण वयवर्ष 52 यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाची झाडं लावली असल्याची गुप्त माहिती वनी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास गट नंबर 8 मध्ये जाऊन छापा टाकला. यावेळी टोमॅटोच्या शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेली 5 ते 6 उंचीची मानवी मेंदूवर परिणाम करणारी उग्र वास असलेली गांजाची झाडं आढळून आली. यावेळी पोलीस पथकाने पंचनामा करत सदरची झाडं मुळासकट उपटून संकलित केली. खोड, पान, फांद्या, फूल व बांड असलेली साधारण 5